महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित अंबेजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सन 1993 पासून कायमस्वरूपी सेवारत असलेल्या प्राचार्यांना डावलून संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभाराचा आपला वारसा पुढे चालू ठेवत विद्यापीठाची दिशाभूल करून एका बडतर्फ प्राध्यापकाची महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्था सचिव व संचालक यांनी दिली आहे। या पदाधिकाऱ्याच्या तसेच विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा निषेधार्थ आज सोमवारी अंबेजोगाई येथील महाविद्यालय बंद ठेवून आंदोलनही करण्यात आले। महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्याचे सतत सुरू असलेले कारनामे ऐकून व पाहून अंबेजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे। दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत संस्था सचिव माधवराव पाटील टाकळीकर, संचालक प्रदीप दिंडीगावे यांनी दिलेली माहिती अशी आहे की महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेत मागच्या 3 दशकाहून अधिक काळापासून सुरू असलेला अंतर्गत वाद मिटविण्याकामी मागच्या काही महिन्यात तत्कालीन संस्था सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी यशस्वी प्रयत्न केले होते। वाद मिटवून त्यांनी संस्थेत एक प्रकारची शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता, त्यात त्यांना यशही मिळत होते। असे असतानाच पुन्हा एकदा ही संस्था आपली व्यक्तिगत मालमत्ता आहे असे समजून चालणाऱ्या काही जुन्या कथित पदाधिकाऱ्यांनी नको त्या मार्गाचा अवलंब करून चुकीच्या पद्धतीने संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। या प्रकरणी अजूनही न्यायालयीन लढा चालूच आहे। असे असताना देखील या कथित पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या जवळपास सर्वच युनिटमध्ये सतत हस्तक्षेप करून त्या ठिकाणी शिस्त बिघडवण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे। लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातही त्यांनी अशाच प्रकारे हस्तक्षेप करून तेथील सुधारत असलेले शैक्षणिक वातावरण पुन्हा पूर्ववत बिघडण्याचे काम केले आहे। ही बाब सर्व ज्ञात आहे। हे कमी होते म्हणून की काय, आता या कथित पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा संस्थेच्या वतीने अंबेजोगाई येथे चालवण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे वळविला आहे। त्या ठिकाणी प्राचार्य BI खडकभावी हे सन 93 पासून कायमस्वरूपी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत। प्राचार्य डॉक्टर खडकभावी यांच्या नेतृत्वात या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपला नावलौकिक निर्माण केला आहे। शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे। मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील एक दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालय अशी या महाविद्यालयाची प्रतिमा निर्माण करण्याचे काम यापूर्वी सातत्याने आदर्श प्राचार्य डॉक्टर खडकभावी यांनी केले आहे। असे असतानाही संस्थेच्या या कथित पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे प्राचार्य खडकभावी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जागी कार्यकारी प्राचार्य म्हणून या महाविद्यालयात आजमितीस कार्यरत नसलेले, यापूर्वी बडतर्फ करण्यात आलेले प्राध्यापक डॉक्टर MG पोद्दार यांची नियुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ लोणेरे यांची दिशाभूल करून घेतली आहे। विशेष म्हणजे ज्या प्राध्यापकाची कार्यकारी प्राचार्य म्हणून नियुक्ती केली गेली आहे ते मागच्या 3.5 वर्षापासून महाविद्यालयात कार्यरतच नाहीत। त्यांना संस्थेने यापूर्वी सेवेतून बडतर्फ केलेले आहे। शिक्षण क्षेत्रात ही चुकीची कृती करताना संस्थेच्या या कथित वादातीत पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील काही मंडळींना हाताशी धरून ज्यांचे नावच AICTE व विद्यापीठाच्या यादीमध्ये नाही अशा व्यक्तीची नियमबाह्यपणे कार्यकारी प्राचार्य पदावर नियुक्ती करून घेण्याचे काम केले आहे। हा प्रकार शासनाच्या सन 12च्या परिपत्रकाचा व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे। ही कृती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची दिशाभूल करून काही करता येऊ शकते असा संदेश जणू सामान्य नागरिकांना देण्याचे काम केले आहे। अंबेजोगाईसारख्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरात विद्यापीठ व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चुकीच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे। विद्यापीठाने चुकीच्या व नियमबाह्यपणे केलेली ही नियुक्ती तात्काळ मागे घेऊन संबंधितांनी बनावट कागदपत्रे दाखल करून विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्वरित कार्य करावी, अन्यथा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात बेमुदत काळासाठी महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षणप्रेमींनी दिला आहे। त्याचबरोबर या कृतीच्या निषेधार्थ औरंगाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रासमोर उपोषणास बसण्याचाही इशारा या संस्थाचालकांनी दिला आहे। तसेच शिक्षण क्षेत्रात चालवली असलेली ही बेबंदशाही रोखण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून संसदेतही या प्रश्नावर आवाज उठवण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळेस प्राचार्य डॉक्टर खडकभावी आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी प्रतिनिधी डॉक्टर विवेकानंद राजमान्य यांची उपस्थिती होती। बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव आहात। संस्थेच्या अंतर्गत वादामुळे अंबेजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एका प्रामाणिक प्राचार्याला संस्थेच्या अंतर्गत वादामुळे बळीचा बकरा व्हावा लागत आहे आणि आपण तोडगा कसा
काढणार आहात आपण संस्था सचिव आहात? खरं म्हणजे एका ऋषितुल्य अशा प्राचार्यांना युनिव्हर्सिटीनी वाटू, ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणारे यांनी जे अप्रुव्हल पोद्दार यांना दिलेलं आहे, पोद्दार हे गेल्या 3.5 वर्षापासून संस्थेवर किंवा शाळेवर कॉलेजवर कुठेही हजर नव्हते आणि ते टर्मिनेटेड आहेत ओरल. अशा माणसाला विद्यापीठाने दिलेलं अप्रुव्हल हे तात्काळ रद्द करावं म्हणून आज सगळ्या कर्मचाऱ्यांनी, पूर्ण एकही कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता, बिडवे आणि लोखंडे यांच्यासोबत, त्या लोकांनी दाखल केलेले जे डॉक्युमेंट आहेत ती फ्रॉड आहेत, त्यांच्यावर पोलीस केस झाली पाहिजे. विद्यापीठाने स्वतः त्याच्यात सहभाग घेऊन विद्यापीठाला फसवलं गेलं आणि अशा माणसांना, ज्यांनी खरं म्हणजे या अंबाजोगाईच्या विद्यानगरीमध्ये एक सुंदर असं ग्रामीण भागामध्ये जे कॉलेज काढलंय ते त्यांचा पूर्ण त्यांचा सहभाग आहे आणि त्यांनीच केलेलं ते काम आहे. त्यामुळं विद्यापीठाला आम्ही हे कळावं यासाठीची आज पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही विद्यापीठालाही हे कळवलंय की तुम्ही तात्काळ ते परत घ्या, अन्यथा आम्ही तुमच्या दारात येऊन आंदोलन करू आणि ते जोपर्यंत तुम्ही परत घेणार नाही तोपर्यंत आम्ही सरांच्या पाठीमागं, सरांना अप्रुव्हल आम्ही जरी तुम्ही दिलं नाही तरी संस्थेने 65 वर्षापर्यंतचा गव्हर्नमेंटचा GR आहे आणि GRचं उल्लंघन, शासनाचं परिपत्रक तुम्ही ऐकत नाही, ते तुम्हाला फसवलं गेलंय किंवा तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करून हे अप्रुव्हल दिलेलं आहे, ते या परिपत्रकाचा अवमान होणार नाही, न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, ही बाब आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज ही खरं म्हणजे पत्रकार परिषद आम्ही घेतली आणि त्यासाठी तुम्ही तात्काळ ते परत घ्यावं, अन्यथा आम्ही सरांच्या बाबतीत कुठल्याही परिस्थितीत त्यांना चार्ज देणार नाही आणि देऊ देणार नाही. हे विद्यार्थ्याचं जर नुकसान झालं, कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं तर तिची जबाबदारी विद्यापीठाची असेल असं आम्हाला टासून त्यांना सांगायचं आहे. जसं आपल्या मॅनेजमेंटनं आजच्या कंडिशनला प्राचार्य कोण आहे मग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे? आजही प्राचार्य खडक भावे सर आहेत, ज्यांना 1993 पासून आजपर्यंत ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने त्यांना पूर्ण अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि आता नवीन जो GR शासनाने काढलाय 63चं 65 केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आजही ते कार्यरत आहे आणि ते विद्यापीठांना जर ते दिशाभूल झाली असेल तर विद्यापीठाने तात्काळ पोद्दारांना दिलेलं, जो कामावरच नाही, सिनियरिटी लिस्ट न पाहता जे दिलेलं अप्रुव्हल आहे ते तात्काळ परत घ्यावं, अन्यथा आंदोलन आमचं त्यांच्या दारामध्ये आम्ही करण्याची तयारी केली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरांना ते चार्ज देऊ देणार नाही. आणि जर विद्यार्थ्याचं याच्यामध्ये नुकसान झालं आणि कुण्याही कर्मचारी पूर्ण आज त्यांच्या पाठीमागे आहे सरांच्या, कारण त्यांना कळतं की काय स्टेट्यूट आहे, काय शासनाचे निर्देश आहेत, ते कळाल्यामुळेच आज त्यांनी सगळ्यांनी लाक्षणिक शासनाला कळावं आणि युनिव्हर्सिटीला कळावं यासाठी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण त्यांनी केलं आणि म्हणण्यापेक्षा आंदोलन केलं आणि दारात बसून त्यांना संदेश पाठवला आणि कार्यकारिणीलाही दोन्ही तुमचा वाद असेल तर तुम्ही बाहेर ठेवा आणि आमचं कॉलेज चांगल्या पद्धतीने चालू द्या असा संदेश दिलाय. त्याला मी खरं म्हणजे कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो की पूर्ण त्यांनी न्यायासाठीची भूमिका घेतली आहे की विद्यापीठाने परत एकदा आमचं असं म्हणणं आहे, विद्यापीठाने कुठल्याही परिस्थितीत तात्काळ उद्याचं उद्या ते खरं म्हणजे दिलेलं अप्रुव्हल परत घेतलं पाहिजे आणि ती चूक केली पाहिजे, केलेली चूक दुरुस्त केली पाहिजे असं आमचं संस्थेच्या मतीने. आमचा वाद कोर्टात चालू आहे, ते दोन्ही ग्रुप लढत राहतील, पण ज्या पद्धतीने विद्यार्थी आणि इथला समाज यांचं नुकसान होणार नाही हे बघण्यासाठीच विद्यापीठाची नियुक्ती आणि ते न करता तुम्ही चुकीच्या पद्धतीने अप्रुव्हल देता, ते अप्रुव्हल तात्काळ परत घ्यावं असं आमची संस्थेच्या वतीने पुढील दिशा एवढीच आहे. आम्ही त्यांना जाऊन तिथे भेटणार आहेत. आम्ही आता त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही उद्याचं उद्या तात्काळ ते परत घ्या, अन्यथा आम्ही तुमच्या दारामध्ये आंदोलन करणार आहेत. न्यायालयीन लढाई पण चालू आहे, पण त्याच्या अगोदर विद्यार्थी परीक्षा चालू आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष महत्वाचं असतं, शिक्षण महत्वाचं असतं, पिरियड महत्वाचे असतात, त्याचं नुकसान होऊ नये याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. म्हणून आमची विनंती आहे की या पद्धतीचं काम न करता तात्काळ परत ते घेणं आणि पुन्हा सरांना रिइन्स्टिट्यूट करणं हे आवश्यक आहे असं विद्यापीठाला आम्हाला सांगायचं. जोपर्यंत संस्था चालकाचा किंवा कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत विद्यापीठ नियुक्त प्राचार्याला आपण पदभार देणार नाही, एवढं असं म्हणायचं. विद्यापीठाचं मी मगाशी सांगितलं की विद्यापीठाचं काम काय आहे, विद्यापीठाने दिलेले डॉक्युमेंट बरोबर आहेत का नाही. तुम्ही आमच्याच कॉलेजचं आमचा कॉलेज आहे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज लातूरला, तिथं तुम्ही एक कमिटी नियुक्त करता प्राचार्य नियुक्त करताना
आणि या कॉलेजला मात्र त्यांना प्राचार्यालाच माहित नाही, चुकीचा एक अब्स्कॉन्ड असलेला जो प्राध्यापक आहे त्याला तुम्ही अप्रुव्हल देता. ही सगळ्यात दुर्दैवी बाब विद्यापीठाच्या हातून चूक झालेली आहे, ती दुरुस्त करा.